संतोष देशमुखांच्या हत्येनंतर खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला बेड्या ठोकण्यात आल्या। आता या हत्या प्रकरणामध्ये देखील वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा संशय देशमुख परिवाराला आहे। यावरून काही नेत्यांनी सुद्धा आरोप केले आहेत। आता वाल्मिक कराडच्या समर्थनासाठी सुद्धा परळीमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहे। विशेष म्हणजे या आंदोलनात पहिल्यांदाच वाल्मिक कराडची आई सुद्धा उतरली। वाल्मिक कराडची आई या आंदोलनात उतरतात अंजली दमानिया यांनी त्यांना काही प्रश्न विचारलेत। अंजली दमानिया यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून काय म्हटलंय ते बघा। वाल्मिक कराड यांच्या आईंना सर्वप्रथम नमस्कार। आई, आपण भोळ्या आहात। आपला मुलगा आणि नातू काय करतात याची कल्पना तुम्हाला असती तर आपण माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे असं कधीच म्हणाला नसतात। आपल्या मुलावर असलेल्या आरोपांची यादी मी पाठवत आहे, आपण पाहावी ही विनंती। त्यांच्यावर ह्याच गुन्ह्यात झालेला FIR देखील आपण बघावा। आपल्याला काही प्रश्न आहेत। आपल्या मुलाकडे इतक्या गाड्या कुठून आल्या हा प्रश्न आपल्याला पडला नाही का? आपल्या नातवाकडे बंदूक कशासाठी आहे हा प्रश्न आपल्याला पडला नाही का? आपला मुलगा काय उद्योग करतो हा प्रश्न आपल्याला पडला नाही का? संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर त्यांच्या पत्नीने वाल्मिक कराड यांचे नाव घेतले ते चुकीचे आहे का? आवादा कंपनीचे लोक यांनी केलेला FIR खोटा आहे का? गोट्या गित्तेसारखी माणसं सदग्रस्त आहेत का? असे 6 प्रश्न अंजली दमानिया यांनी विचारलेत। त्यापुढे त्यांनी म्हटलंय, एक आई म्हणून आपल्या मुलाबद्दल प्रेम असणं योग्य आहे, पण डोळ्यावर पट्टी बांधून चालणार नाही। वास्तव हा पिक्चर आपण बघा। एक वाया गेलेल्या मुलाला आईने काय करायला हवं ते आपण बघा। संतोष देशमुख हे देखील कुणाचे पती, वडील व भाऊ होते। त्यांना न्याय मिळायला हवा की नाही असा सवाल सुद्धा शेवटी अंजली दमानिया यांनी केलाय। सातत्यानं या प्रकरणात अंजली दमानिया या आवाज उठवताना दिसत आहेत। आता त्यांनी वाल्मिक कराडच्या आईला सुद्धा प्रश्न विचारलेत। आपल्याला याबाबत काय वाटते हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।